नमस्कार मित्रांनो, एपीबी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. त्यांच्या या जयंतीनिमित्त आमच्या एपीबी लाईव्ह या चॅनलतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जाहीर त्रिवार अभिवादन. मित्रांनो, तुम्ही बघाल तर या जगामध्ये वेगवेगळ्या क्रांत्या झाल्या. काही क्रांत्या बंदुकीच्या नळीच्या टोकावर झाल्या, काही क्रांत्या तलवारीच्या धारेवरती, तर काही क्रांत्या ह्या लोकशाही मार्गाने झाल्या. परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जी समाजामध्ये क्रांती घडवून आणली ती मात्र त्यांच्या लेखनाच्या जोरावर, साहित्याच्या जोरावर आणि लेखनाच्या जोरावर जो रंजले गाजलेला, जो भरकटलेला, जो वंचित समाज आहे त्या समाजाला जागृत करण्याचं काम मित्रांनो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन करण्यासाठी आपल्या तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्या जयंतीच्या स्थानी भेट दिली आणि त्यांना त्रिवार अभिवादन केलं. मित्रांनो, त्या ठिकाणी बोलताना ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित रंजले गाजलेल्या लोकांच्या उद्धारासाठी अर्पित केलं, समर्पित केलं, अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतातील सर्वोच्च असा पुरस्कार भारतरत्न प्रदान करावा अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी त्यांनी केली. खरंच खूप अशी कौतुकाची गोष्ट आहे की आपल्या तालुक्याच्या आमदारांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावा अशा प्रकारची मागणी मी आमदार साहेबांनी केली. त्याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीने शहाजीबापू पाटील यांचा आम्ही त्यांच्या या मागणीचं खरंच कौतुक करतो आणि स्वागत करतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे, यात कुणीही शंका व्यक्त करण्याचं कारण नाही. कारण त्यांच्या लेखणीतून, त्यांच्या कार्यातून समाज जो रंजलेला गांजलेला समाज होता, जो वंचित समाज होता, तो समाजामध्ये एक विचाराची भावना निर्माण झाली, विचार जागृत होऊन तो समाज जागृत झाला आणि लढण्यासाठी सज्ज झाला. असे थोर साहित्यक ज्यांनी साहित्याची क्रांती या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली, अशा थोर विचारवंतांना, या साहित्यकाला भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. आणि ती जी मागणी शहाजीबापू पाटील सांगोला तालुक्याचे आमदार यांनी जी केली ती अतिशय रास्त योग्य आणि खरंच त्या मागणीचं कौतुक करण्यासारखी अशी मागणी आहे. त्यांनी जी ही मागणी केली आहे त्या मागणीचा विचार भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी करायला हवा. या कार्यक्रमाच्या वेळी बरेच आदरणीय व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामध्ये दामोदर साठे होते, विनोद रणदिवे आहेत, बापूसाहेब ठोकळे आहेत, किशोर बनसोडे आहेत, सागर पाटील आहेत, गुंडादादा खटकाळे, अमित साठे, सचिन रणदिवे, भिवा भोसले, बाळासाहेब रणदिवे, महादेव कांबळे यांच्यासह अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्साहामध्ये शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती याही वर्षी अगदी उत्साहामध्ये साजरी झाली. एपीबी लाईव्ह मधून मी पांडुरंग, जय भारत.